कथित ईव्हीएम घोटाळ्यावर पुण्यामध्ये चर्चासत्राचं आयोजन न करण्यात आलंय। यावेळी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून घोटाळ्याचं प्रात्यक्षिक दाखवलं जातं। मग आमचं ऑब्झर्वेशन ॲज अन इलेक्शन कॅन्डिडेट आणि भरपूर लोकांना ज्यांना आम्ही विचारलंय त्यांनी असं म्हटलं की बाबा ते वोट देताना जास्त कर लोक पावती न बघता तिकडून निघून जातात। भरपूर लोकांना हे माहिती पण नाही का इकडे पावती पण असते। हे बाजूला काय ठेवलंय ते बटन शोधत बसताना कसं तरी बटन भेटला का दाबा आणि जय महाराष्ट्र आणि बटन दाबून ते निघून जातात। मग त्यांनी काय असतं एक 50 वोट जरी पडले त्या बूथमध्ये 50 वोट नंतर ते काय करतात अशी प्रोग्रामिंग करू शकतात। पण त्यानंतर तो वोटर जर पावती न बघता तिकडून निघून गेला तर तिकडे आता कोणी आहे का पावती बघायला? मी इकडे बटन दाबला आणि दाबून निघून गेलो, आता इकडे कोणी आहे का? कोणीच नाही बघायला। मग होणार काय इकडे ईव्हीएम मशीन एकटी आहे आणि स्वतः त्याला ज्याला वोट द्यायचा तो देणार। आता हे त्याला कसं माहित पडतं का कोणीच नाही आहे इकडे? तर त्याच्यामध्ये लागलेला सेन्सर बरोबर पकडलं तुम्ही। सेन्सर तिकडे वोटर जसं बटन दाबतो तो लाईट मेजर करतो इकडे